स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प असून या अनुषंगाने विकसित सांगली जिल्हा 2047चा विकास आराखडा केलाय। येत्या 4 वर्षात जिल्ह्याचा GDP 2.25 लाख कोटी करण्याचं उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते। यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गतवर्षीच्या 1000 कोटींच्या वार्षिक कृती आराखड्यापैकी जवळपास 900 कोटींची उद्दिष्टपूर्ती झाली आहे। या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश असून 16 कोटींचा प्रोत्साहन निधी कालच मंजूर झालाय। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। पोलीस दलाच्या डायल 112 कक्षाने प्राप्त झालेल्या 3341 कॉल्सवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करत सर्व कॉलचा यशस्वी निपटारा करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। त्याबद्दल पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्यासह 16 जणांचा सत्कार केलाय। उमदी येथील बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत चाणाक्षपणे तपास करून वेळेत भक्कम दोषारोपपत्र दाखल केलं। त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आरोपींना फाशी आणि जन्मठेपेची कठोर शिक्षा झाली। याबद्दल उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचा सत्कार केलाय। विटा पोलिसांनी गंभीर खून प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने आणि जलद गतीने तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले। पोलीस प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत फाशीची कडक शिक्षा सुनावली आहे। याबद्दल मुदस्सर शेख यांचा सन्मान करण्यात आलाय। तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस निरीक्षक किरण वसंतराव चौगुले, संजीव कुमार दत्तात्रय झाडे, सहाय्यक निरीक्षक संदीप रंगराव शिंदे यांनाही गौरवण्यात आलाय। स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा। स्वातंत्र्यापूर्वी त्यावेळेचे जे समाज धोरण होते, मग ते लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, आणि देशासाठी मेलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन केलं। त्यातून हजारो लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या। 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशासाठी चांगलं जगलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करण्याची आवश्यकता आहे। 2014 साली या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी झाल्यानंतर त्यांनी 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत विकसित भारताचं एक स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आहे। ते देशासाठी चांगलं जगलं पाहिजे या संकल्पनेतलं आहे। या देशातला प्रत्येक माणूस त्याच्यापुरता चांगला जगला तरी सुद्धा देश कुठल्या कुठे जाणार आहे। 142 कोटीचा देश भागिले 4 इतक्या फॅमिलीज, याने आपल्या कुटुंबापुरतं आम्ही देशासाठी जगू। रोजचं आपलं व्यक्तिगत जीवन आहेच, पण त्या जगताना प्रत्येक वेळेला देशाची आठवण, देशाला वैभवापर्यंत नेण्यासाठीचा एक प्रयत्न असं जर प्रत्येक कुटुंब करेल तर माननीय मोदीजींचं विकसित भारत हे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही। अविकसित, विकसनशील आणि विकसित यातल्या अविकसितमधून विकसनशील ह्या स्टेजला आपण आहोत। विकसित ह्या स्टेजला जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी हात जोडून सगळ्यांना प्रार्थना।